आजच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक ग्रामरचा टॉपिक पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजेच विरामचिन्हे. जसं बोलीभाषेमध्ये आपण जे काही वाक्य बोलतो किंवा जे काही शब्द वापरतो त्या शब्दांच्या स्वरांच्या उच्चारानुसार त्या शब्दांचे किंवा त्या वाक्यांचे अर्थ निघत असतात. परंतु लेखी भाषेमध्ये किंवा भाषेच्या लेखी स्वरूपामध्ये आपल्याला विरामचिन्हांचा वापर करणं आवश्यक असतं. विरामचिन्हांच्या वापरामुळेच भाषेतील या शब्दांना आणि वाक्यांना विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो. कोणतं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे बोलीभाषेमध्ये आपल्याला आवाजाच्या चढ उतारावरून किंवा सुरानुसार स्वरानुसार समजत असतं. परंतु लेखी भाषेतील वाक्याचा अर्थ जर आपल्याला लावायचा असेल तर त्या वाक्याला विशिष्ट अशा प्रकारचं चिन्ह असणं आवश्यक आहे. म्हणजे उद्गारार्थी वाक्य असेल तर शेवटी आपण उद्गार चिन्ह वापरतो आणि त्या चिन्हावरून आपण समजून घेतो की ते वाक्य उद्गारार्थी आहे. प्रश्नार्थक वाक्य असेल तर वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह वापरतो. त्याचप्रमाणे आज्ञार्थी किंवा विधानार्थी वाक्य असेल तर आपण शेवटी पूर्णविराम देतो. म्हणजेच या चिन्हांच्या वरून त्या वाक्याचा अर्थ नेमका कोणता आहे, शब्दांचे अर्थ नेमके कसे निश्चित होतात याची माहिती आज आपण या पंक्च्युएशन मार्क्स या भागामध्ये पाहणार आहोत. मी चोरी केली नाही, केल्यास शिक्षा करावी असं वाक्य आहे. परंतु वाक्यामध्ये नाही या शब्दानंतर स्वल्पविराम दिल्यामुळं वाक्याचा अर्थ वेगळा आहे. परंतु हाच स्वल्पविराम जर आपण केली या शब्दानंतर दिला, म्हणजेच मी चोरी केली नाही, केल्यास शिक्षा करावी असं जर वाक्य आपण लिहिलं किंवा म्हटलं तर पहिल्या वाक्यापेक्षा ह्या वाक्याचा अगदी विरुद्ध अर्थ होतो. आणि हा फरक केवळ त्या स्वल्पविराम या विरामचिन्हामुळे होतो. त्यावरून आपल्याला या विरामचिन्हांचे उपयोग किंवा महत्त्व काय आहे हे निश्चितच लक्षात येईल. पाहूया तर एक एक विरामचिन्ह आणि त्यांचे उपयोग काय आहेत, त्यांचे अर्थ कशा प्रकारे आपण घेतो किंवा वाक्यामध्ये किंवा शब्दांच्या सोबत आपण त्यांचा कशा प्रकारे वापर करतो, उपयोग करतो याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे कॅपिटल लेटर्स. इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्स हा देखील विरामचिन्हांचा एक भाग म्हणून विचारात घेतला जातो. हे कॅपिटल लेटर्स ए, बी, सी, डी म्हणजेच हे झेड पर्यंतची हे जे काही सर्व कॅपिटल लेटर्स आहेत, हे कॅपिटल लेटर्स इंग्रजीमध्ये लिखाणामध्ये लेखी स्वरूपामध्ये या कॅपिटल लेटर्सला विशेष महत्त्व आहे. या कॅपिटल लेटर्सचे विरामचिन्हांच्या सारखेच कशा प्रकारे इंग्रजी भाषेमध्ये उपयोग होतात ते आपण या ठिकाणी प्रकार आणि उदाहरणामध्ये पाहूयात. पहिला प्रकार आहे इंग्रजी भाषेचं हे एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. इंग्रजीमध्ये वाक्यातल्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे सर्व ठिकाणी कॅपिटल लिहितात. म्हणजे प्रत्येक वाक्याचं पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटलच असतं. उदाहरण पाहूया. दे आर माय फ्रेंड्स या ठिकाणी या वाक्यामध्ये दे या शब्दातील टी हे अक्षर कॅपिटल आहे. त्याचप्रमाणे वेअर डू यू लिव्ह प्रश्नार्थक वाक्य आहे. वाक्याचा प्रकार कोणताही असला तरी देखील वाक्यातल्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहितात. या ठिकाणी वेअर ह्या शब्दातलं डब्ल्यू हे अक्षर कॅपिटल आपल्याला दिसेल. दुसरा प्रकार पाहूया. विशेष नामांचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल लिहितात. विशेष नाम म्हणजेच प्रॉपर नाउन. इंग्लिशमध्ये प्रॉपर नाउन्सचं पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहिलं जातं. उदाहरण पाहूया. गणेश, उदाहरणार्थ गणेश शब्द आहे, नाव आहे, प्रॉपर नाउन आहे, म्हणून या ठिकाणी जी हे अक्षर कॅपिटल आहे. त्याचप्रमाणे जॉन, पुणे, इंडिया या सर्व विशेष नामांचे पहिले अक्षर आपल्याला कॅपिटल दिसतील. दुसरा प्रकार पाहूया. मी या अर्थाने आय हे सर्वनाम नेहमी कॅपिटल लिहितात. आय हे अक्षर सर्वनाम या अर्थाने जर वापरलेलं असेल तर वाक्यात मग ते सुरुवातीला असो किंवा मध्ये कुठेही असो आय हे अक्षर नेहमी कॅपिटल येतात. उदाहरणार्थ आय एम व्हेरी हॅपी, आय एम अ स्टुडंट. नंतर पुढचा प्रकार पाहूया. पदवी, पारितोषिक, किताब, पद इत्यादींचा उल्लेख करताना कॅपिटल अक्षरे लिहितात किंवा वापरतात. उदाहरण पाहूया. BA उदाहरणार्थ बॅचलर ऑफ आर्ट्स ही एक डिग्री आहे किंवा पदवी आहे, तर या डिग्रीच्या नावाची पहिली अक्षर देखील कॅपिटल लिहितात. त्याचप्रमाणे द नोबेल प्राईज, नोबेलमधील एन आणि प्राईजमधला P हे अक्षर आपल्याला कॅपिटल दिसतात. त्याचप्रमाणे गव्हर्नर एक शासकीय स्तरावरचं पद आहे आणि म्हणून त्या नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल आहे.
ब्रेव्हरी अवॉर्ड म्हणजे पारितोषिक आहे किंवा किताब आहे म्हणून ब्रेव्हरीचा बी आणि अवॉर्डचा ए आपल्याला कॅपिटल दिसतोय. त्यानंतर पुढचा प्रकार आहे दिवसांच्या व महिन्यांच्या नावांची सुरुवात कॅपिटल अक्षराने करतात. उदाहरणार्थ संडे, मंडे ही वारांची नाव आहेत किंवा दिवसांची नाव आहेत म्हणून त्यांचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहितात. त्याचप्रमाणे जानेवारी, फेब्रुवारी ही महिन्यांची नाव आहेत. या महिन्यांच्या नावांचं देखील पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहित असतात. त्यानंतर शासनाचे विशिष्ट खाते, विभाग, शाखा यांच्या नावांची सुरुवात देखील कॅपिटल अक्षराने होत असते. उदाहरणार्थ पार्लमेंट, पार्लमेंट म्हणजेच आपली देशाची संसद. लोकसभा या शब्दामधील यल आणि यस हे अक्षर कॅपिटल आहेत. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्ट त्यामध्ये देखील यस आणि सी हे अक्षर आपल्याला कॅपिटल. फुल स्टॉप विधानार्थी वाक्याच्या व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ ही इज माय फ्रेंड विधानार्थी वाक्य आहे आणि या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम चिन्ह वापरलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर आज्ञार्थी प्रकारचं वाक्य आहे आणि या वाक्याच्या शेवटीही पूर्णविराम चिन्ह वापरलेलं आहे. पदवीच्या नावांच्या अद्याक्षरानंतर हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ BA या डिग्रीच्या नावातील पहिले अक्षर कॅपिटल तर लिहितातच परंतु शॉर्ट फॉर्म म्हणून वापरताना त्या डिग्रीच्या नावाच्या अद्याक्षरानंतर फुल स्टॉप देतात. त्याचप्रमाणे MA म्हणजेच मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टरचा M आणि आर्ट्सचा A हे त्या डिग्रीची अद्याक्षर आहेत म्हणून त्यानंतर त्या ठिकाणी फुल स्टॉप हे चिन्ह वापरलेलं आहे. नंतर आहे PhD म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. पुढील उदाहरण आहे MD म्हणजेच डॉक्टर ऑफ मेडिसिन. नावांच्या अद्याक्षरानंतर हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ SM पांडे. आपणही अशा प्रकारे सांगत असतो. समजा उदाहरणार्थ SV वाघुंबरे, आणखी PR पाटील, स्वल्पविराम. स्वल्पविराम या विरामचिन्हाचे उपयोग काय होतात ते आपण पाहूया. एकाच वाक्यात एकाच जातीचे दोन किंवा अधिक शब्द शब्दसमूह आल्यावर त्यातील प्रत्येक शब्द शब्दसमूह वेगळा आहे हे दर्शवण्यासाठी स्वल्पविराम देतात. उदाहरणार्थ ही वॉज काइंड, पुअर, ओल्ड अँड वीक. या ठिकाणी या वाक्यामध्ये काइंड, पुअर, ओल्ड, वीक हे सर्व विशेषण आहेत आणि त्यांच्यातील वेगळेपणा दाखवण्यासाठी या ठिकाणी स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे. पुढील उदाहरण रीमा, कमला अँड विमला केम टुगेदर टू प्ले. याही वाक्यामध्ये हे रीमा, कमला, विमला म्हणजे ह्या सर्व मुली आहेत किंवा जी नावं आहेत हे सर्व विशेष नामं आहेत म्हणून या नामांच्या नंतर स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आपल्याला दिसतं. स्वल्पविरामाचा पुढील उपयोग पाहूया. डायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्ह स्पष्ट करण्यासाठी स्वल्पविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ शी सेड आय एम वर्किंग. या ठिकाणी शी सेड हा एक क्लॉज आहे आणि त्यानंतर पुढील डायरेक्ट स्पीच वेगळं आहे हे दर्शवण्यासाठी या सेड शब्दानंतर स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे आय आस्क्ड हिम व्हॉट आर यू डुईंग. या वाक्यात सुद्धा हिम या शब्दानंतर स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे. नाम आणि शब्दसमूह यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी स्वल्पविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ राजेश माय ब्रदर इज व्हेरी ॲक्टिव्ह. या वाक्यामध्ये नाम आणि शब्दसमूह म्हणजेच फ्रेज त्याच्यानंतर आलेली आहे. म्हणजे राजेश शब्दानंतर स्वल्पविराम वापरलेला आहे. त्यानंतर माय ब्रदर या फ्रेज नंतर स्वल्पविराम वापरलेला आहे. पुढील उपयोग पाहूया. येस, नो, ऑफकोर्स अशा उत्तराच्या नंतर वाक्य असल्यास या शब्दानंतर स्वल्पविराम देतात. उदाहरण पाहूया. येस आय एम ओके. या उदाहरणामध्ये येस फक्त एवढं जर आपण उत्तर दिलं तर तिथं फुल स्टॉप येतो परंतु या यस नंतर जर आपण काही उत्तराचा भाग लिहिणार असू तर या यस नंतर स्वल्पविराम चिन्ह येत असतात. पुढील उपयोग एखाद्या व्यक्तीच्या नावाने हाक मारून सुरुवातीला किंवा शेवटी संबोधन करताना स्वल्पविराम चिन्ह वापरतात. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीला नावाने हाक मारली तर अशा प्रकारे उदाहरण पाहूया. गोपाल गिव्ह मी युअर पेन. या उदाहरणामध्ये गोपालला उद्देशून हाक मारलेली आहे, त्याला पेनाची मागणी केलेली आहे म्हणून गोपाल या व्यक्तीच्या नावानंतर किंवा या विशेष नामाच्या नंतर या ठिकाणी स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे. यू आर व्हेरी ओबिडियंट साहिल. या ठिकाणी साहिलला उद्देशून हे वाक्य म्हटलेलं आहे म्हणून ओबिडियंट
त्यानंतर या ठिकाणी स्वल्पविराम चिन्ह दिलेलं आहे आणि त्यानंतर साहिल किंवा ते विशेष नाम वापरलेलं आहे. पुढील उपयोग पाहूया. एखादी छोटेसे वाक्य दुसऱ्या वाक्यापासून वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविराम चिन्ह वापर. उदाहरणार्थ, आय एम फाईन शी सेड बट सरिता इज नॉट. या वाक्यामध्ये आय एम फाईन हे वाक्य बट सरिता इज नॉट या वाक्यापासून वेगळं दाखवण्यासाठी या ठिकाणी मध्येच स्वल्पविराम चिन्ह वापरलेलं आहे. पुढील उपयोग पाहूया. पत्रलेखनामध्ये स्वल्पविराम चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ, डिअर फादर, समजा आपण जर वडिलांना उद्देशून पत्र लिहित असू तर त्या ठिकाणी आपण डिअर फादर नंतर स्वल्पविराम चिन्ह देतो. किंवा त्याचप्रमाणे युअर्स लव्हिंगली पत्राचा शेवट करतानाही आपण हा जो काही पप्पाचा शब्द या ठिकाणी वापरतो युअर्स लव्हिंगली, या ठिकाणी लव्हिंगली नंतर स्वल्पविराम चिन्ह देत असतो. अपूर्ण विराम, त्या अपूर्ण विरामाचे काय उपयोग होतात वाक्यामध्ये, ते कशा प्रकारे वापरले जाते याची माहिती पाहूया. वाक्य किंवा उपवाक्य नंतर पुढे येणारी वस्तू, नावे इत्यादींची यादी वेगळी दाखवण्याकरता हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, दे कॅन यूज द फॉलोइंग थिंग्स. या ठिकाणी थिंग्स नंतर अपूर्ण विराम वापरलेला आहे. पेन, पेपर, इरेझर, पेन्सिल अँड रुलर. यानंतर पुढील विरामचिन्ह आहे अर्धविराम, सेमिकोलन. वाक्यामध्ये स्वल्पविरामापेक्षा थोडासा अधिक काळ विराम असेल तर किंवा अँड या शब्दाच्या ऐवजी अर्धविराम चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, रीड द पोयम देन सिंग इट लाऊडली. या वाक्यामध्ये द रीड द पोयम या शब्दांच्या नंतर अर्धविराम चिन्ह वापरलेलं आहे आणि त्यानंतर दुसरी सूचना दिलेली आहे, देन सिंग इट लाऊडली. त्यानंतर पुढील विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क. त्याचे उपयोग पाहूया. प्रत्येक प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, व्हॉट इज युअर नेम. त्यानंतर, डू यू लाईक कॉफी. व्हर्बल क्वेश्चन आहे. याही प्रश्न प्रकारामध्ये वाक्याच्या शेवटी किंवा प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. पुढचा प्रकार, ही इज व्हेरी क्लेवर इजंट ही. क्वेश्चन टॅग हा प्रकार आहे आणि या प्रकारामध्ये सुद्धा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देत असतात. पुढील चिन्ह आहे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच उद्गार चिन्ह. अचानक निर्माण होणारी भावना किंवा भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक शब्द किंवा वाक्यानंतर उद्गार चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. उद्गारार्थी वाक्य आहे आणि म्हणून वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. हाऊ नाईस हे देखील उद्गारार्थी वाक्य आहे म्हणून वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आपल्याला दिले आहे. पुढील विरामचिन्ह आहे अवतरण चिन्ह. डायरेक्ट स्पीच म्हणजेच प्रत्यक्ष बोललेले भाषण इतर वाक्यापासून वेगळे दाखवण्यासाठी अवतरण चिन्ह वापरतात किंवा एखाद्या व्यक्तीनं बोललेले शब्द जशाचे तसे सांगण्यासाठी आपण अवतरण चिन्हाचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, गोपाल सेड डू यू वॉन्ट माय बुक. या ठिकाणी गोपाल सेड म्हणजे गोपाल म्हणाला, पण तो काय म्हणाला, डू यू वॉन्ट माय बुक. हे त्याचे शब्द जसेच्या तसे या ठिकाणी दाखवायचे आहेत किंवा सांगायचे आहेत म्हणून अवतरण चिन्हामध्ये ते लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे रमेश सेड ही इज प्लेइंग. तो जो काय म्हणालेला आहे ते या ठिकाणी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे आणि ते वाक्य आहे ही इज प्लेइंग. त्यानंतर पुढील विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह किंवा हायफन. जोड शब्दांमध्ये म्हणजेच कंपाऊंड वर्ड्समध्ये दोन शब्द जोडून एक वेगळा शब्द तयार करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक छोटीशी आडवी रेष किंवा लहान रेष वापरतात. त्यालाच संयोग चिन्ह म्हणतात. या संयोग चिन्हाचा वापर कुठे कुठे केला जातो, संयुक्त संख्या लिहिताना. उदाहरणार्थ, 20 आणि 1च्या मध्ये अशी छोटीशी एक आपण रेषा वापरतो, त्यालाच हायफन किंवा संयोग चिन्ह म्हणतात. त्याचप्रमाणे 33 याही शब्दामध्ये म्हणजेच ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या संख्यामध्ये या प्रकारचं चिन्ह वापरलं जातं. त्यानंतर संयोग चिन्हाचा दुसरा उपयोग अपूर्णांक विशेषण म्हणून वापरताना या प्रकारचं चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, 1/3 ऑफ द प्रॉपर्टी. या ठिकाणी 1/3 अपूर्णांक विशेषणामध्ये हे चिन्ह वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे
3/4 पॅन्ट, आपल्याला पॅन्टचा प्रकार माहिती. 3/4 या ठिकाणी 3 आणि 4 या शब्दांच्या मध्ये म्हणजेच अपूर्णांक विशेषण ते आहे, त्याच्यामध्ये एक हायफन चिन्ह वापरलेलं आहे. त्यानंतर संयोग चिन्हाचा पुढचा वापर आहे. संयुक्त विशेषणामध्ये या चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ हार्ड वर्किंग पर्सन. हार्ड वर्किंग हे संयुक्त विशेषण आहे आणि म्हणून या दोन शब्दांच्या मध्ये हायफन हे चिन्ह वापरतात. त्याचप्रमाणे वेल नोन सिंगर, काही ठिकाणी वेल आणि नोन म्हणजेच वेल नोन संयुक्त विशेषण आहे आणि या वेल आणि नोन या दोन शब्दांच्या मध्ये हे संयोग चिन्ह किंवा हे हायफन हे चिन्ह वापरतात. पुढील उपयोग संयुक्त नामांच्या मध्येही या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी मदर इन लॉ या शब्दामध्ये या हायफन चिन्हाचा वापर दोन ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे ब्रदर इन लॉ याही प्रकारच्या संयुक्त नामामध्ये या चिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर पुढील चिन्ह आहे अपसरण चिन्ह म्हणजेच डॅश. आपण वापरतो डॅश डॅश म्हणजेच अपसरण चिन्ह आपण त्याला म्हणतो. एखाद्या विचाराला कलाटणी, बदल किंवा खंड दर्शवताना हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ ही वॉज शुअर शी विल ॲग्री बट नो ही वॉज अनइझी दॅट टाइम. या ठिकाणी ॲग्री या शब्दाच्या नंतर जे त्या व्यक्तीला जे काही बोलायचं होतं त्याचा नंतर विचार बदललेला आहे किंवा विचाराला कलाटणी बसलेली आहे किंवा काही खंडित झालेला आहे तो विचार, तो दर्शवण्यासाठी या ठिकाणी अपसरण चिन्ह किंवा डॅश हे चिन्ह वापरलेलं आहे. विराम चिन्ह आहे ॲपॉस्ट्रॉफी म्हणजेच षष्ठी दर्शक चिन्ह. याचे उपयोग पाहूया. पहिला उपयोग शब्दांमधील अक्षरे गाळलेली असतात तेव्हा वापरतात, म्हणजेच वगळलेली अक्षर दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ इट्स व्हेरी क्लिअर, आणि या ठिकाणी या इज शब्दामधलं आय हे अक्षर वगळून त्याऐवजी तो शब्द इटला जोडलेला आहे आणि तो जोड दर्शवण्यासाठी या ठिकाणी हे ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह वापरलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी इट्स असा शब्द तो झालेला आहे नवीन तयार आणि आपण वाचताना तशाच प्रकारे वाचतो. इट्स व्हेरी क्लिअर. दॅट्स व्हेरी गुड, याही ठिकाणी दॅट इज व्हेरी गुड असं वाक्य आहे, परंतु या ठिकाणी इज शब्द या शब्दातील आय हे अक्षर वगळून तो इज शब्द दॅट शब्दाला जोडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याचं संक्षिप्त रूप वापरलेलं आहे. शब्दांचे संक्षिप्त रूप लिहिताना ॲपॉस्ट्रॉफी किंवा षष्ठीदर्शक चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ डोंट, या ठिकाणी डू नॉट हे दोन शब्द आहेत, परंतु संक्षिप्त रूपाने ते अशा प्रकारे लिहिले जातात. डोंट म्हणजेच DON त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह आणि टी. त्याचप्रमाणे इजंट, इज नॉट ऐवजी या ठिकाणी इजंट वापरलेला आहे. ॲपॉस्ट्रॉफीचा पुढचा उपयोग आहे चा, ची, चे, चा अशा षष्ठी विभक्तीने अर्थ व्यक्त करण्यासाठी नामाला ॲपॉस्ट्रॉफी जोडावा लागतो. उदाहरणार्थ गोपाल्स पेन, ॲपॉस्ट्रॉफी यस आपण म्हणतो. या ठिकाणी गोपाल शब्दाला ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह आणि त्यानंतर यस हे अक्षर जोडलेलं आहे, म्हणजेच काय या ठिकाणी षष्ठी विभक्तीचा अर्थ आपल्याला त्या शब्दाचा घ्यायचा आहे, म्हणजेच गोपालचा पेन असा त्या शब्दाचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे कॅट्स टेल, या ठिकाणी कॅट शब्दाला ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह वापरलेलं आहे, जोडलेलं आहे आणि त्यानंतर यस हे अक्षर जोडलेलं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी कॅट्स टेल याचा अर्थ मांजरीची शेपटी असा होतो. ची म्हणजेच षष्ठी विभक्तीच्या अर्थाने या ठिकाणी तो शब्द वापरलेला आहे. स्लॅश, स्लॅश म्हणजेच पर्यायवाचक चिन्ह. त्याचा उपयोग कुठं होतो ते पाहूया. किंवा म्हणजेच ऑर असा अर्थ दाखवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग करतात. दोन शब्द किंवा वाक्य यांच्यामध्ये हे चिन्ह वापरल्यास दोन्हीपैकी एक असा अर्थ घेण्यासाठी या चिन्हाचा उपयोग होत असतो. उदाहरणार्थ माय मदर ऑर फादर विल बी ॲट होम, या ठिकाणी मदर आणि फादर या दोन शब्दांच्या मध्ये हे चिन्ह वापरलेलं आहे, म्हणजेच काय माझी आई किंवा वडील घरी असतील, म्हणजेच दोन्हीपैकी एक कोणीतरी घरी असेल या अर्थाने या चिन्हाचा या ठिकाणी उपयोग होतो. त्यानंतर तारीख, अपूर्णांक व संक्षिप्त रूप दाखवण्यासाठीही या पर्यायवाचक चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ तारीख लिहिताना आपण लिहितो उदाहरणार्थ 15/8/1947 म्हणजेच 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर 1/4 म्हणजेच अपूर्णांक आहे किंवा 1/4 आपण ज्याला म्हणतो.
त्या ठिकाणी अपूर्णांक दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे संक्षिप्त रूप AC, मग या ACचे आपण वेगवेगळे अर्थ घेत असतो संक्षिप्त रूप या अर्थाने. म्हणजेच एअर कंडिशन्ड असेल किंवा अकाउंट यासाठीही आपण AC असा शॉर्ट फॉर्म वापरतो. त्यानंतर पुढील चिन्ह आहे कॅरट, म्हणजेच काकपद चिन्ह. ओळीमधील गाळलेला शब्द अथवा मजकूर दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ही वॉज टॉल अँड हेल्दी असं आपण वाक्य लिहिलं आहे, परंतु नंतर एखादा त्या ठिकाणी शब्द लिहायचा राहिला हे आपल्या नंतर लक्षात आलं तर आपण त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचं चिन्ह वापरून वरती तो शब्द लिहित असतो. समजाच आपल्याला या ठिकाणी स्ट्रॉंग हा शब्द लिहायचा राहिला होता आणि म्हणून मग आपण पुन्हा त्या रेषेच्या मध्ये त्या शब्दांच्या मध्ये असं चिन्ह काढतो आणि वरती तो स्ट्रॉंग शब्द दर्शवतो. म्हणजेच काय, ही वॉज टॉल, स्ट्रॉंग अँड हेल्दी असं आपल्याला म्हणायचं असतं. अच्छा तर मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि जाता जाता एवढं म्हणतो, हम है राहे ज्ञान के ऑनलाइन मिलेंगे चलते चलते. धन्यवाद.